रायगड जिल्ह्यात सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना निवडणुकीच्या वातावरणाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे। अलिबाग तालुक्यात शहापूर परिसरात अपक्ष उमेदवार दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ आणि शिंदे गटाचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला। प्रचार रॅलीच्या वेळी दोन गट आमने-सामने आले। यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान पोलिसांनी देखील दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु हे वातावरण शांत करताना पोलिसांची दमछाक उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार सुरू आहे। अलिबाग तालुक्यातील शहापूर परिसरात अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते प्रचार करत होते। त्याचवेळी दुपारी आमदार दळवी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचार रॅली समोरून आली। दिलीप भोईर आणि महेंद्र दळवी गट आमने-सामने आल्यावर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणा केल्या। छोटम शेठ अंगार है बाकी सब भंगार असा टोला आमदार दळवींना लगावत दिलीप भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने-सामने आल्यावर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। दोन्ही गटात वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला। एकमेकांविरोधात घोषणा दिल्या जात असल्याने हा वाद विकोपाला जाण्याची भीती निर्माण झाली होती। अखेर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत वातावरण शांत केलं। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।